नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कंबाईन आणि राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपण घेऊन आलेल्या करंट अफेअर सिरीज मधला राजकीय घडामोडीचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती विधेयक आणि नवीन संसदेचं उद्घाटन आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द या तीन विषयांना सविस्तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अनालिसिस केलं होतं. आता इथून पुढे आपण अजून 2-4 इश्यू घेऊन राजकीय घडामोडीचा पाठ कंटिन्यू करत आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे निवडणूक आयुक्त निवड समिती. झालं असं आहे, तुम्हाला ढोबळ माहिती देऊन टाकतो मी. झालं असं आहे की निवडणूक आयुक्ताची निवड कशी होईल याच्यावर सुप्रीम कोर्टात एक याचिका गेली होती आणि त्याची सुनवाई करताना सुप्रीम कोर्ट बोलली की निवडणूक आयुक्ताची निवड ही 3 सदस्यीय समितीमध्ये केली जाईल आणि त्या 3 सदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश हे 3 लोक असतात. परंतु केंद्र सरकारला हा निर्णय आवडला नाही, त्यामुळे त्यांनी एक नवीन कायदा आणला, नवीन विधेयक आणलं आणि सुप्रीम कोर्टच्या या वर्डिकला त्यांनी ओव्हररूल करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये त्यांनी नवीन कायद्याअंतर्गत जी 3 सदस्यीय समिती होती त्यात पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीशच्या ऐवजी पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असं ते ऍड केलं. आणि त्याच्यामुळे संसदेने जे केलं ते सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे असं करून एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हा इश्यू खूप जास्त महत्वाचा आहे. तर डिसेंबर 2023 मध्ये संसदेने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती, सेवा सरती आणि कार्यकाळ विधेयक 2023 मंजूर केलेलं आहे. आता इथं जेव्हा मी संसदेने असं म्हणतोय तेव्हा लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती या तिघांनी, या 3 लोकांनी मान्यता दिलेली असते तेव्हा आपण असं म्हणतो की संसदेने हे विधेयक पारित केलेलं आहे. हे विधेयक निवडणूक आयुक्तांच्या सेवेच्या अटी आणि पदाची मुदत हा कायदा 1999 ची जागा घेणार आहे. म्हणजे 2023 ला जो कायदा नवीन आला तो 1999 ची जागा घेणार आहे. अधिक मार्च 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला प्रतिसाद म्हणून हा कायदा बघितला जातो. म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कसं सुप्रीम कोर्टने काहीतरी नियम बनवले होते आणि त्याला ओव्हररूल करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय बघा. झालं असं होतं की मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 ला हा निकाल दिला होता. यानुसार एक समिती असेल, त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. ही समिती कोणाला मुख्य निवडणूक आयुक्त आणि कोणाला अन्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करायची याची शिफारस राष्ट्रपतींना करतील. आयुक्ताच्या नियुक्तीचा सल्ला देतील. यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करेल असा निवाडा सुप्रीम कोर्टने दिला होता. सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशाच्या घटनात्मक खंडपीठाने हा निर्णय दिला होता. आणि शेवटी त्यांनी असं पण सांगितलं होतं की जोपर्यंत संसद याच्यावर कोणता कायदा बनवत नाही तोपर्यंत पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश हे 3घच एक निवड पॅनल मध्ये असतील आणि हे पॅनल राष्ट्रपतीला नावाची शिफारिश करेल. आता त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की याला ओव्हररूल करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बायपास करण्यासाठी आपण हे विधेयक आणलं आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. आता या विधेयकाचे प्रमुख वैशिष्ट्य काय काय होते. सगळ्यात पहिले निवडणूक आयोग म्हणजे काय. राज्यघटनेच्या कलम 324 व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयोग असेल आणि इतर निवडणूक आयुक्त असतील. आणि हे इतर निवडणूक आयोग किती असतील याची संख्या राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील. सध्या किती आहेत? 1+2. लक्षात ठेवा, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त. हे 2 इतर किती असतील हे ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? आपल्या भारतीय प्रेसिडेंटला. पुढे निवड समिती. निवड समिती शिफारिश करते राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती काय करतो? फायनल निर्णय घेतो. म्हणजे निवड समितीच्या पॅनल मध्ये कोण कोण असेल? एक त्रिस्तरीय पॅनल असेल. त्याच्यामध्ये कोण असेल? पंतप्रधान, लोकसभेतला विरोधी पक्षनेता
आणि पंतप्रधानांनी सुचविलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. म्हणजे इथं जे सरन्यायाधीश नाव होतं ते सरन्यायाधीश नाव हटवण्यात आलं. आता बघा याचा मागं लॉजिक काय असेल आपल्याला माहिती नाहीये, परंतु जर पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री असेल तर ते सत्ता पक्षातले होतात आणि सत्ता पक्षातले व्यक्ती हा आपला इलेक्शन कमिशन निवडतोय असा मेसेज जातो. तो असा मेसेज जाऊ नये म्हणून एक सत्ता पक्षातले पंतप्रधान, एक विरोधी पक्षातले लोकसभा विरोधी पक्ष नेता आणि एक न्यूट्रल व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश असं 3 मेंबरचं जेव्हा पॅनल असतं तेव्हा एक न्यूट्रल मुख्य निवडणूक आयुक्त निवडला जाऊ शकतो असं सुप्रीम कोर्टला तेव्हा वाटलं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर ओव्हररूल करण्याचं काम या विधेयकाद्वारे करण्यात आलेलं आहे. पुढे आता ही 3 सदस्यीय समिती जेव्हा काही नावांची शिफारस राष्ट्रपतीकडे करतं तेव्हा ही 3 सदस्यीय समिती कोणाला निवडणार किंवा कोणती नावांचा विचार करणार, कोणत्या नावाचा विचार करणार हे ठरवतं एक शोध समिती. म्हणजे आता सगळं नीट आहे. शोध समिती पहिले काही नावं जमा करते, ती निवड समितीकडे पाठवते. निवड समिती ही शोध समिती मार्फत आलेल्या नावाची चाळणी करते आणि त्यातली 5 नावं राष्ट्रपतीकडे पाठवते आणि राष्ट्रपती त्यापैकी एकाला मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोघांना इतर निवडणूक आयुक्त बनवते. तर आता बघा शोध समिती कॅबिनेट सचिव आणि निवडणुकाशी संबंधित ज्ञान आणि अनुभव असलेले किमान सचिव दर्जाचे इतर 2 सदस्यचा समावेश असलेली शोध समिती 5 व्यक्तींची नावं निवड समितीला सुचवेल. म्हणजे बघा याच्यात कोण आहे, एक कॅबिनेट सचिव आहे आणि 2 तज्ञ लोक आहेत. हे 2 तज्ञ लोक आणि एक कॅबिनेट सचिव हे 5 नावं कोणाला पाठवतील, निवड समितीला. निवड समितीमध्ये कोण आहे, पीएम आहे. निवड समितीमध्ये कोण आहे, पीएम आहे, लोकसभा ऑपोजिशन लीडर आहे आणि कॅबिनेट मिनिस्टर आहे. असे 3 लोक काय करतील, या 5 पैकी काही नावं प्रेसिडेंटकडे पाठवतील आणि प्रेसिडेंट फायनली एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करेल. कॅबिनेट सचिव हे शोध समितीचे अध्यक्ष असतील. बघा कॅबिनेट सचिव. शोध समितीने सुचवलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त निवड समिती इतर कोणत्याही व्यक्तीचा विचार करू शकते. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर असा प्रश्न आला की फक्त शोध समितीने शिफारिश केलेल्या नावाचा निवड समिती विचार करू शकते का, तर हे चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा शोध समिती निवड समिती मर्यादित नाहीये. शोध समितीची 5 नावांचा विचार करेल किंवा निवड समितीला वाटेल की हा कोणतरी बाहेरचा व्यक्ती घ्यायचा आहे तो त्याच्यावर पण विचार करू शकते. पात्रता काय असणार आहे, तो व्यक्ती एकनिष्ठ असावा. एकनिष्ठ कोणाला, घटनेप्रती, भारत देशाप्रती. पुढे निवडणुकीचे व्यवस्थापन आणि आचरण याबद्दल ज्ञान आणि अनुभव असावा. पुढे सरकारचे सचिव किंवा त्याच्या समतुल्य दर्जा असावा. खूप वरच्या दर्जाचे IAS अधिकारी हेच निवडणूक आयुक्त बनू शकतात. पुढे यांची मुदत आणि पुनर्नियुक्ती. निवडणूक आयोगाचे सदस्य 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी असेल ते तोपर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवायचं 665. पुढे आयोगाच्या सदस्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही. हे खूप गरजेचं आहे. का, कारण की समजा एखादा निवडणूक आयुक्त असेल तो सरकारच्या फेवर मध्ये डिसिजन देत असेल निवडणुकीच्या बाबतीत आणि मग सरकारने आफ्टर रिटायरमेंट त्याला जर कुठलं तरी पद दिलं तर ते काय होणार, हा निवडणूक आयुक्त बायस होता असा मेसेज समाजाला, आपल्या भारत देशाला जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची पुनर्नियुक्ती करता येणार नाही. म्हणजे त्याला एकच टर्म भेटणार, त्याच्यानंतर तो पुन्हा परत टर्म घेऊ शकत नाही. पुढे जर एखाद्या इलेक्शन कमिशनची चीफ इलेक्शन कमिशन, म्हणजे बघा इथं काय म्हटलंय, सदस्यांची पुनर्नियुक्ती होणार नाही. म्हणजे समजा एखादा सदस्य आहे तोच परत सदस्य होऊ शकत नाही, परंतु एखादा सदस्य आहे त्याचं प्रमोशन होऊन तो अध्यक्ष होऊ शकतो. हे नीट लक्षात ठेवा. सदस्य पुन्हा सदस्य होऊ शकत नाही, पण सदस्याचं प्रमोशन होऊन अध्यक्ष होऊ शकतो. पण सदस्य जर अध्यक्ष झाला तर या सदस्य आणि अध्यक्षाचं मिळून एकूण टर्म 6 वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणून बघायचं म्हटलं.
जर एखाद्या इलेक्शन कमिशनरची चीफ इलेक्शन कमिशन म्हणून नियुक्ती केली असेल तर त्याचा कार्यकाळ एकूण कालावधीच्या 6 वर्षापेक्षा जास्त जाणार नाही. म्हणजे इथं त्यांनी 3 वर्ष काम केलं असेल, इथं तो 3च वर्ष करणार. असं नाही की इथं 3 वेगळे केले आणि इथं परत 6 वेगळे भेटणार नाही, टोटल 6 वर्ष. पुढे पगार आणि निवृत्ती वेतन. नवीन विधेयकानुसार निवडणूक आयोगाचे वेतन आणि सेवा सरती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समतुल्य असतील. म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जितकं पेमेंट तितकंच निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना पेमेंट, प्लस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आपण ज्याप्रमाणे काढतो त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाला सुद्धा काढू शकतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कसं काढतो, दोन्ही गृहाची परमिशन घेऊन नंतर काढले जातात तसं. पुढे सुरुवातीला याच विधेयकात कॅबिनेट सचिव प्रमाणे अशी तरतूद होती, परंतु फायनल जेव्हा बिल आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असं करण्यात आलं. पदावरून काढून टाकले. राज्यघटनेत नमूद केल्यानुसार चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन याला काढून टाकण्याची पद्धत विधेयकात कायम आहे. म्हणजेच काय रे, चीफ इलेक्शन कमिशनला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आणि त्याच आधारावर काढलं जाऊ शकतं. मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढण्याचे 2 क्रायटेरिया आहेत. एक आहे मिसबिहेवियर आणि दुसरा आहे इनकॅपॅसिटी. म्हणजेच काय रे, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या 2च कारणावरनं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढलं जातं. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्ताला सुद्धा या 2च कारणावरनं काढलं जाऊ शकतं. पण इलेक्शन कमिशनर किंवा फक्त आयुक्त, जो इतर 2 आयुक्त आहेत त्यांना काढण्याचं कसं काढलं जाईल, तर मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीनुसारच काढलं जाऊ शकतं. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताला सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे आणि निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीनुसार. हे सगळं तुम्हाला कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो. पुढे एकदम चालू घडामोडीतली बातमी आहे, काल परवा घडलेली. इलेक्ट्रॉल बॉन्ड सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या रोख्यांवर निकाल दिलेला आहे आणि निवडणूक रोखे इथून पुढे रद्द करण्यात आलेले आहेत. बघा झालं असं, सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय घटनापीठाने सर्वानुमता म्हणजे 5-0 या निकालाने निवडणूक रोखे हे असंविधानिक आहेत असं घोषित केलेलं आहे. असंविधानिक आहेत म्हणजे काय, हे संविधानाच्या घटनेचा उल्लंघन करतात. राईट टू इन्फॉर्मेशन हे आर्टिकल 19(1) मध्ये दिलेलं आहे, त्याचं उल्लंघन करते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. एसबीआयला पुढे असंविधानिक घोषित तर केलं, पुढे एसबीआयला इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा निवडणूक रोख्यांची माहिती तात्काळ म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करण्याची जे काही प्रोसिजर आहे ती तात्काळ थांबवण्याची आदेश दिलेला आहे. पुढे ही बॉन्डची सर्व माहिती, सर्व देणगीदार आणि प्राप्तकर्त्यांची नावं लगेच निवडणूक आयोगाला पाठवायची आणि निवडणूक आयोग तेच त्यांच्या वेबसाईटवर टाकून पूर्ण भारतीय जनतेला बघता येईल की कोणाला कसं कोणी किती देणगी दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले मी इलेक्ट्रॉल बॉन्ड काय ते थोडंसं समजवतो. आता ऐका, निवडणूक रोखे म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे नेमकं काय. तर निवडणूक रोखे ही एक प्रॉमिसरी नोट्स आहे. प्रॉमिसरी नोट्स म्हणजे एक पेपर असतो, त्या पेपरवर लिहिलेलं असतं की मी असं असं प्रॉमिस करत आहे, आश्वासन देत आहे. आता काय आश्वासन आहे बघा, हे एक पैशाचं साधन आहे जे भारतीय कंपन्या आणि व्यक्ती स्टेट बँक ऑफ इंडिया कडून विकत घेऊ शकतात आणि राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात. आता बघा झालंय काय, समजा माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये आहे, मी काय करणार, एसबीआय मध्ये जाणार आणि एसबीआय ला सांगणार की माझ्या अकाउंट मधले 1 लाख रुपये कट करून घ्या आणि मला एक इलेक्ट्रॉल बॉन्ड द्या. आता तो इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन मी 15 दिवसाच्या आत कोणत्याही राजकीय पार्टीच्या मुख्यालयात जाऊन त्यांना देऊ शकतो. मग समजा मी बीजेपीला दिले तर असा अर्थ होणार की मी बीजेपीला 1 लाख रुपयाची देणगी दिली. समजा मी काँग्रेसला दिले तर असा अर्थ होणार की मी काँग्रेसला 1 लाख रुपयाची देणगी दिली. आता याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की समजा मी दिले, आता ही जी इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम आहे ती फक्त एसबीआय मध्येच चालणार आणि एसबीआयच्या ब्रांचेस मध्ये चालणार. तर समजा मी दिले तर फक्त एसबीआय मला आणि ज्या पक्षाला मी देणगी देत आहे त्या पक्षाला, अशा 3च लोकांना ही बातमी कळेल की कोणी देणगी दिले, किती देणगी दिले आणि का देणगी दिलेली आहे. तर याच्यामुळे काय होतं, राईट टू इन्फॉर्मेशन हा जो आपला हक्क आहे याचं उल्लंघन होतं, माहितीचा अधिकार.
आणि या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रल बॉन्डला रद्द केलेलं होतं. आता ही योजना नेमकी काय? भारतीय राजकीय निधी योग्य मार्गाने प्राप्त होण्यासाठी 2018 मध्ये ही योजना आणली. त्याच्या आधी काय होतं रे? त्याच्या आधी असं होतं की 20,000च्या वर जर कुठल्या पॉलिटिकल पार्टीला देणगी देण्यात येत असेल तर ते पॉलिटिकल पार्टीने खुलासा करावा की ते कोणाला देण्यात आलेली आहे. मग याच्यावर यांनी लूपहोल काय काढला? राजकीय पक्षांनी 20,000 घ्यायचे नाही, ते 19,999 रुपये घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्याला काय, इलेक्शन कमिशनला कोणी देणगी दिली हे सांगायचं आहे. मग याला काय केलं? याला 20,000च्या लिमिटला 2,000 पर्यंत आणलं. म्हणजे 2,000 पेक्षा जास्त कोणी कॅश मध्ये देणगी देत असेल तर ती निवडणूक आयोगाला सांगावं लागतं. आणि त्याच सोबत त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम आणली. इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम मध्ये काय, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं तेच. 2018 मध्ये ही योजना सुरू केली. भारतातील निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणणे ही निवडणूक रोखे योजनेमागची मुख्य कल्पना होती. कारण की मी तुम्हाला सांगितलं 20,000ची देणगीची लिमिट होती, हे 19,999 दाखवायचे आणि कोणी दिली याचं नावच सांगायचे नाही. याची लिमिट 2,000 केली तर मग हे 1999 रुपये घ्यायला लागले आणि कोणी दिले हे सांगायचं नाही. मग हे बँकेमार्फत करू लागले की आता इथून पुढे जर तुम्हाला निवडणूक निधी घ्यायचे फक्त ऑनलाईन किंवा बँकेत जो तुमचा व्हाईट मनी आहे त्याच मार्गाने तुम्ही घेऊ शकता. मग एक प्रकारे हे निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बोललो होतं, परंतु त्याचा उलटाच ही गोष्ट झाली. हे रोखे 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1 कोटीच्या पटीतच कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय जारी केले जातील. म्हणजे 1च्या पटीतच. असं नाहीये की तुम्ही 1,800 रुपये देताय, 1,000 रुपये द्या, 10,000 द्या, 1,00,000 द्या, 10,00,000 द्या, 1 कोटी द्या, 10 कोटी द्या, 100 कोटी द्या, या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मॅक्झिमम लिमिट किती आहे माहिती नाही. मॅक्झिमम तुम्ही 100,000 करोड देऊ शकता, त्याची काय मर्यादा नाही, परंतु याच पटीत द्यायचं. पुढे एसबीआय हे रोखे जारी करण्यासाठी आणि रोखे रकमेत बदलून घेण्यासाठी अधिकृत बँक आहे. म्हणजे एसबीआय शिवाय तुम्ही कुठल्याही बँकेत ते देऊ शकत नाही. एसबीआय सरकारची बँक आहे. फक्त सरकार, एसबीआय आणि देणारा व्यक्ती या तीनच लोकांना या रोख्यांबद्दल माहिती असेल. हे रोखे जारी केलेल्या तारखेपासून 15 दिवसासाठी वैध असतील. म्हणजे 15 दिवसाच्या आत खरीददाराने नोंदणीकृत राजकीय पक्षाकडे देणगी म्हणून द्यायला हवं. म्हणजे मी तुम्हाला आधीच उदाहरण सांगितलं, माझ्या अकाउंटला 1,00,000 रुपये होते, मी त्याचा इलेक्ट्रल बॉन्ड विकत घेतला एसबीआय कडून आणि 15 दिवसाच्या आत काँग्रेस किंवा बीजेपी कडे मी तो इलेक्ट्रल बॉन्ड देऊन आलो. पुढे हे रोखे केवळ नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या नियुक्त खात्यातच पाठवले जाऊ शकतात. नोंदणीकृत राजकीय पक्ष, नोंदणीकृत राजकीय पक्षाची व्याख्या आपल्याला कशात दिलेली आहे तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये दिलेली आहे. त्याचा कलम 29 अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि त्या पक्षाने लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत वैध मतापैकी ज्याला 1% जरी मत भेटलं असेल त्याला आपण काय म्हणायचं, हे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. समजा मी उभा राहिलो आणि माझ्या पार्टीचं नाव XYZ आहे आणि मला 0.9% वोट भेटले तर मी नोंदणीकृत नाही. पण मला 1.2% भेटले तर मी नोंदणीकृत होतो आणि मला इलेक्ट्रल बॉन्डने देणगी घेता येणार होती. कारण सगळ्यांना एवढं बेसिक. पुढे केंद्र सरकारने नमूद केल्याप्रमाणे जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्यातच प्रत्येक 10 दिवसांच्या कालावधीसाठी भारतातील कोणत्याही नागरिकाकडनं हे रोखे खरेदी उपलब्ध करू शकतात. तुम्हाला असं आयोग वाक्य देईल की नोंदणी रोखे किंवा हे निवडणूक रोखे हे वर्षभर घेता येतात का? नाही. हे 4 महिने आहेत. जानेवारी म्हणजे हे महिने असेच नाही ठरवले, हे प्रत्येक क्वार्टरचे पहिला महिना आहे. आपल्याकडे 3-3 महिन्याचा क्वार्टर असतो ना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर हे 4 क्वार्टरचे पहिले 4 महिने. त्याच्यामध्ये पण प्रत्येकी 10 दिवस जे एसबीआय ठरवेल, जे केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे. तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात, लोकसभेचं सार्वत्रिक निवडणूक वर्ष म्हणजे कुठलं? 2014चं, 2019चं आणि 2024चं या वर्षीचं. निवडणूक रोखे खरेदीसाठी केंद्र सरकारकडनं 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी
केला जाऊ शकतो. म्हणजे काय रे, आता निवडणूक वर्ष आहे, त्यामुळे जास्त पैसे लागतील म्हणून जास्त देणग्या घ्यायच्या म्हणून जी 10 दिवसाची मर्यादा होती ती 30 दिवसापर्यंत वाढवण्यात येते. एखादी व्यक्ती एकट्याने किंवा इतर व्यक्तीसोबत संयुक्तपणे रोखे घेऊ शकते. मी एकटा घेऊ शकतो, माझ्या भावासोबत घेऊ शकतो, आम्ही कंपनी उभारून एखाद्या कंपनी मार्फत घेऊ शकतो, कोणाही मार्फत घेऊ शकतो. पुढे या रोख्यांवर देणगीदाराचे नाव नमूद केले जात नाही. मात्र हे रोखे एसबीआय मधनं खरेदी करताना खरेदीदाराला केवायसी कागदपत्र सादर करावी लागतात. समजा आता मी तुम्हाला पहिले जे उदाहरण दिलं ते पुन्हा कंटिन्यू करतो. ते समजा मी एसबीआय कडे गेलो आणि माझ्या 1 लाख रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. ते काय नाहीये, जस्ट 1 लाख रुपयाचे कागद असेल आणि तो कागद मी जाऊन पार्टीला देऊ. फक्त काय अडचण आहे, तो जेव्हा मी कागद घेतो ना तेव्हा मला केवायसी करावी लागते. केवायसी म्हणजे काय, नो युअर कस्टमर, म्हणजे मला माझं आधार कार्ड वगैरे द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये एसबीआय ला कळतं की मी या नंबरचा इलेक्ट्रोल बॉन्ड या तारखेला घेतलेला आहे. आता तो जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत काय अडचण नाहीये. पण तो जर मी बीजेपीला किंवा काँग्रेसला दिला आणि बीजेपी किंवा काँग्रेसने तो जाऊन एसबीआय मध्ये जमा केला आणि त्यांच्या अकाउंटला ती देणगी घेतली, तर एसबीआय ला कळून जाईल की हा जो व्यक्ती XYZ नावाचा 1, 2, 3 क्रमांकाचा इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन गेला होता, तो त्यांनी या पार्टीला फंडिंग केलेली आहे. म्हणजे काय रे, ही माहिती पूर्ण भारताच्या लोकांना कळायला हवी होती. ती फक्त मला, एसबीआयला आणि त्या राजकीय पक्षाला, त्या 3च लोकांना कळणार होती. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने याला रद्द केलं आहे. 2022 मध्ये या योजनेत काहीतरी बदल करण्यात आले. काय बदल केले की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभांच्या जर निवडणुका असतील, अतिरिक्त 15 दिवसासाठी हे निवडणूक रोखे जाहीर केले जातात. म्हणजे ऑफिशियली निवडणूक रोखे कधी आहेत, जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर याच्या 10 दिवसासाठी आहेत. जर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक असेल तर ते 30 दिवसासाठी वाढवण्यात येतात आणि जर विधानसभेच्या निवडणूक असतील तर त्या 15 दिवसासाठी वाढवण्यात येतात. आता सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रॉल बॉन्ड का संपवले, सगळ्यात पहिले माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, कलम 19(1)A अंतर्गत माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होतं. पुढे अमर्याद कॉर्पोरेट फंडिंग हे आपल्या निपक्ष आणि मुक्त निवडणुकीसाठी बरोबर नाहीये. आणि शेवटचं RPI 1951च्या 29C मध्ये दुरुस्ती केले. त्याच्यामध्ये हे जे करण्यात आलं ते सगळं चुकीचं होतं. आणि पुढे वित्त अधिनियम 2017ने याला इलेक्ट्रॉल बॉन्डला मान्यता दिली होती. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सुप्रीम कोर्टने त्याला नकार दिला. ही पूर्ण क्रोनॉलॉजी आहे, ही लक्षात ठेवलं तर चांगलंच आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम इंट्रोड्यूस इन फायनान्स बिल 2017, मी तुम्हाला बोललो वित्तीय विधेयकात ते मांडलं होतं. ते जसं मांडलं तसं लगेच 2017 मध्ये एक NGO होता, त्याचं नाव आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म, आणि या NGO ने पिटिशन टाकली सुप्रीम कोर्टामध्ये. पुढे सुप्रीम कोर्ट इश्यू नोटीस टू सेंटर अँड इलेक्शन कमिशन ऑन PIL फाइल्ड बाय NGO. सुप्रीम कोर्टने आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस पाठवली. द सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम. मग ते नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या नोटीस नंतर सुद्धा 2018 मध्ये ऑफिशियली इलेक्ट्रल बॉन्ड स्कीमची सुरुवात झालेली आहे. मग 2018 ते 2022 4 वर्ष सगळ्या राजकीय पक्षांनी भरपूर पॉलिटिकल फंडिंग घेतली. आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम अमेंडेड टू इन्क्रीज सेल डेज फ्रॉम 70 to 85 इन अ इयर वेअर असेंब्ली इलेक्शन मे बी शेड्यूल. म्हणजेच काय रे, जेव्हा विधानसभेच्या निवडणुका असतील तेव्हा नॉर्मली 70 दिवस जे आपण इलेक्ट्रल बॉन्ड घ्यायचे ते 85 दिवसापर्यंत वाढवण्यात आले. पुणे सुप्रीम कोर्टची एक बेंच बसली, हेडेड बाय चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट DY चंद्रचूड, आणि यांनी 5 जज कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवली. 5 जज कॉन्स्टिट्युशनल बेंचने याच्यावर PIL वर हिअरिंग स्टार्ट केली आणि नोव्हेंबर 2, 2023 ला सुप्रीम कोर्ट रिझर्व्ह वर्डिक्ट, आणि त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 ला यांनी त्याला अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं. प्लस SBI ला सांगितलं की इथून पुढे तुम्ही कुठलाही इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करू नका, आणि तुम्हाला पुन्हा कोणाकडनं देणगी आलेली आहे आणि ती देणगी कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांनी वापरलेली आहे हे सर्व जनतेसमोर मांडा. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रल बॉन्डच्या सुरुवात ते अंत आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढचा मुद्दा, लोकसभेमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव. काय भानगड आहे बघा.
मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा त्यांना अविश्वासाच्या प्रस्तावाला सामोरं जावं लागलेलं आहे. कोणी मांडला हा अविश्वासाचा प्रस्ताव? तर लोकसभेमध्ये काँग्रेसचे एक उपनेते आहेत गौरव गोगोई. गौरव गोगोई हे आसाममधून निवडून येतात. त्यांनी हा अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस आपले लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे दिली आणि 8 ऑगस्ट 2023 ला अविश्वास प्रस्तावाला चर्चेला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर 8 ऑगस्टला जी सुरुवात झाली ती 10 ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी भाषण दिलं, त्याच्यावर मतदान झालं आणि तो अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला. कारण की जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे चांगलीच मेजॉरिटी असल्यामुळे असे काही प्रस्ताव फक्त चर्चेसाठी आणले जातात. हे खरंच पारित होणार असतात का? तर अजिबात नाही. अविश्वासाचा प्रस्ताव म्हणजे काय बघा. संसदीय लोकशाही प्रणाली आपल्याकडे तुम्ही थेट निवडून आलेल्या सभागृहात बहुमत असेल तरच सरकार सत्तेवर राहू शकते. बरोबर? म्हणजे समजा 552 ची आपली सीट आहे त्यापैकी ज्याला 272 प्लस असेल तोच सत्तेत राहू शकतो. मग 272 प्लस आहे का हे प्रत्येक वेळी जेव्हा चेक केलं जातं त्याला म्हणतो नो कॉन्फिडन्स मोशन किंवा अविश्वासाचा प्रस्ताव. घटनेच्या कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात आणि या सामूहिक जबाबदारीची चाचणी घेण्यासाठी लोकसभेचे नियम एका विशिष्ट यंत्रणा म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव. म्हणजे तुम्ही जर पूर्णतः लोकसभेला जबाबदार आहात तर तुम्हाला तेवढी स्ट्रेंथ पाहिजे आणि स्ट्रेंथ आहे की नाही, तुमच्याकडे तेवढी संख्याबळ आहे का नाही हे चेक करण्याचं एक टूल म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव. आता पुढे बघायचं लोकसभेचे कार्यपद्धत आणि कामकाजाच्या नियमाचे नियम क्रमांक 198 अन्वये लोकसभेत सरकारच्या विरोधात सदस्यांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव हा एक औपचारिक प्रस्ताव असतो, फॉर्मल मोशन असतं. यामध्ये काय केलं जातं की बाबा सरकारला खरंच बहुमत आहे का ते चेक केलं जातं. परंतु बऱ्याच वेळेस सत्तेतल्या लोकांना आणि विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा माहिती असतं की बहुमत तर आहे परंतु या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारच्या कामाची चर्चा केली जाते आणि अशी चर्चा लोकसभेत घडून यावी म्हणून हा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला जातो. नियम क्रमांक 198 नुसार हा एक औपचारिक प्रस्ताव आहे. कोणताही लोकसभा खासदार बघा कोणीही मांडू शकतं, असं नाही की तो मंत्री पाहिजे किंवा सामान्य नागरिक पाहिजे, तो फक्त खासदार पाहिजे, तो लोकसभेतला फक्त खासदार पाहिजे. कोणताही लोकसभेतला खासदार ज्याच्याकडे 50 सहकाऱ्यांचा पाठिंबा आहे तो कोणत्याही वेळी मंत्री परिषद विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणू शकतो. म्हणजे समजा मी उद्या उठलो, मी खासदार आहे एका मतदारसंघातनं, मी उद्या उठलो आणि मी सांगितलं की मला पंतप्रधान मोदींचं बहुमत चेक करायचंय, तर मी 50 इतर खासदारांची सही घेईन आणि ते पत्र लोकसभेच्या सभापतींना पाठवेन. लोकसभेच्या सभापतींनी जर ते मान्य केलं तर मग अविश्वास प्रस्ताव चेक केला जातो. पुढे हा प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडला जातो का? कारण की 75(3) नुसार मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि राज्यसभेमध्ये मंत्रिमंडळ जबाबदार असतं का? नाही. राज्यसभेमध्ये हे राज्याच्या विधानसभेतनं काही लोकांना म्हणजे राज्याच्या विधानसभेत मतदान होतं आणि त्या मतदानामार्फत काही लोक राज्यसभेत जातात. मग राज्यसभेत थेट निवडणुका होतात का? नाही. त्या निवडणुका थेट होतात लोकसभेत. लोकसभा हे खरंच जनतेचं प्रतिनिधित्व करतं. मग जनतेचा विश्वास आहे की नाही, सरकार टिकेल की नाही हे सगळं चेक करण्याचं काम लोकसभेत केलं जातं आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडला जातो. या प्रस्तावाला पाठिंबा देणारे खासदार सरकारच्या उणिवांवर प्रकाश टाकतात आणि सरकारचे मंत्री विरोध करणारे खासदार त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना प्रतिसाद देतात. आता इकडे 2 मुद्दे तयार होतात. याला समजा अविश्वास प्रस्तावाला समर्थन करतायत की अविश्वास प्रस्ताव बरोबर आहे आणि सरकारकडे तेवढं बहुमत नाहीये, तर असे लोक अविश्वास प्रस्तावाच्या वेळी चर्चा करतात आणि सरकारवर टीका करतात, सरकारच्या उणिवा दाखवून देतात. आणि जे अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात आहेत आणि सरकारच्या बाजूने आहेत ते ज्यांनी टीका केली, ज्यांनी उणिवा काढल्या सरकारच्या, त्याला उत्तर देण्याचं काम करतात आणि त्यांना शांत करायचं काम करतात. पुढे शेवटी मतदान होते, प्रस्ताव पास झाला तर सरकार सत्तेवरनं पायउतार होऊ शकतं. त्यामुळे खूप महत्वाचं आहे, जर अविश्वास प्रस्ताव पारितच झाला नाही याचा अर्थ काय, अविश्वास प्रस्ताव जर पारित झाला याचा अर्थ काय, सरकारकडे बहुमत नाहीये आणि विरोधी लोकांकडे जास्त मत आहे आणि त्याच्यामुळे सरकारला काय करावं लागतो, राजीनामा द्यावा लागू शकतो.
पुढे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारभाराविरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तो मांडला होता 1 ऑगस्ट 1963 मध्ये आणि तो मांडणारे कोण होते? आचार्य जे.बी. कृपलानी होते. या प्रस्तावाच्या बाजूने 62 मतं पडली होती, परंतु नेहरूंकडे बहुमत असल्या कारणामुळे त्यांच्या बाजूने 247 मतं त्या प्रस्तावाच्या विरोधात पडली होती. त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो की पहिला अविश्वास प्रस्ताव कोणाच्या विरोधात मांडण्यात आलेला आहे. पुढे आतापर्यंत टोटल 28 अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेत. यावेळेस जो मांडलाय त्याला पकडून पुढे 2023च्या आधी मोदींवर 2018 साली अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. तेव्हा तेलुगू देसम पक्षाचे श्रीनिवास केसिनेनी यांनी तो प्रस्ताव मांडला होता आणि तो सुद्धा काय पारित झाला नव्हता, कारण की मोदी सरकारला 2 टर्मपासून चांगलं बहुमत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव 15 वेळा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर मांडण्यात आलेला आहे. पुढे लाल बहादूर शास्त्री आणि नरसिंहराव या दोघांच्या विरुद्ध 3 वेळा, मोरारजी देसाई यांच्या विरुद्ध 2 वेळा, जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळी एकदा असं त्यांना अविश्वास प्रस्तावाला ते सामोरे गेलेले आहेत. आतापर्यंत आणलेल्या 28 अविश्वास प्रस्तावापैकी एकही प्रस्ताव पारित झालेला नाहीये आणि एकाही प्रस्तावामुळे सरकारला पायउतार करावा लागलेला नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, 28 अविश्वास प्रस्ताव मांडलेत पण एकही पारित झालेला नाहीये. पुढे अविश्वास प्रस्ताव हा सरकार पाडण्यास कारणीभूत ठरण्याची एकमेव वेळ म्हणजे 1979 मध्ये घडली होती, जेव्हा मोरारजी देसाई सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, पण तो पारित व्हावा किंवा पारित होऊ नये याच्यावर मतदान होण्याच्या आधीच मोरारजी देसाई यांनी राजीनामा देऊन टाकला होता. त्यामुळे ऑफिशियल अविश्वास प्रस्ताव मुळे राजीनामा दिला असा अर्थ होत नाही. अविश्वास प्रस्ताव पारित व्हावा किंवा होऊ नये म्हणजे मतदानाच्या आधीच राजीनामा देऊन टाकला होता. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की आजपर्यंत एकही अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला नाहीये. या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा अनिर्णित राहिली आणि मतदान झाले नाही. पुढे अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात एक असतं विश्वास प्रस्ताव. विश्वास प्रस्ताव म्हणजे काय? मोशन ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजेच काय रे, की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आम्हाला खरंच तेवढे सीट्स आहेत का ज्याच्यामुळे आम्ही बहुमत घेऊन सत्ता टिकवू शकतो, त्याला आपण म्हणतो विश्वास प्रस्ताव. बघा, सरकारनेच आपली संख्याबळ सिद्ध करण्यासाठी आणलेला प्रस्ताव म्हणजे विश्वास प्रस्ताव. विश्वास प्रस्तावला काय म्हणतो आपण? हे उलट आहे. नो कॉन्फिडन्स मोशन हे विरोधी पक्ष मांडतात आणि विश्वास प्रस्ताव हे स्वतः सरकारवालेच मांडतात. की सरकारवाले पण मांडू शकतात की ऑपोजिट पण मांडू शकतात की आम्हाला चेक करायचंय तुमच्याकडे संख्याबळ आहे की नाही. मोशन ऑफ कॉन्फिडन्स मतदानानंतर किमान 3 वेळा म्हणजे मोशन ऑफ कॉन्फिडन्सच्या दरम्यान 3 वेळा आतापर्यंत सरकार पडलेलं आहे. नो कॉन्फिडन्स मध्ये एकदा पण सरकार पडलेलं नाहीये आणि मोशन ऑफ कॉन्फिडन्स मध्ये 3 वेळा सरकार पडलेले आहे. 1990 व्हीपी सिंग, 1997 एच.डी. देवेगौडा आणि 1999 अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांना फक्त एका मताने त्यांचं मोशन ऑफ कॉन्फिडन्स ते हरले होते. आणि रिसेंटली बघा ते फ्लोर टेस्ट म्हणतो बघा, फ्लोर टेस्ट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. फ्लोर टेस्ट म्हणजे काय? गृहामध्ये तुम्हाला किती बहुमत आहे सिद्ध करणं. फ्लोर टेस्ट म्हणजे विश्वास प्रस्ताव. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण 3 इश्यू कव्हर केले. हा आपल्या राजकीय घडामोडी सिरीजचा दुसरा भाग होता. लवकरच आपण तिसरा भाग घेऊन येऊयात. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.